यासाठी असणारा आनंद आपल्या ज्याच्यासाठी प्राप्त झालाय ना ते राम, त्या रामाचं नाव, त्या भगवंताचं नाम या ठिकाणी असणारा आवडायला लागत. कोणालाही आवडत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी या ठिकाणी काहीतरी सुकृत असावं. अगोदर ही वासना जाळावं लागते. बुडा सगळं सगळं जर नाही जाळली तर लगेच वर येते. आपल्याला भक्ती मार्गाला येऊ देत नाहीये. या ठिकाणी पोटीला येऊ देत नाहीये. ती म्हणती चल तिकडं, दुसऱ्या ठिकाणी चल, इकडे येऊ देत नाही. अशी असणारी वासना एकदा का जाळली भगवंताच्या नामामध्ये गोडी निर्माण होती. आणि या ठिकाणी इतकी गोडी लागती, इतकी गोडी लागती. या ठिकाणी भगवंताला सुद्धा प्रश्न पडला. एकदा भगवंताला प्रश्न पडला की माझ्या असणाऱ्या चरणाची असणारे सगळे भाविक इतकी असणारे या ठिकाणी उत्सुकता लागते त्यांना. तो पंढरीशी पांडुरंगाचे असणारे चरण दर्शन घेण्यासाठी लोक 36 तास उभे राहतात महाराज. या कलियुगामध्ये अमूल्य असणारा हा वेळ 36 तास भगवंताचे चरणाचं दर्शन करण्यासाठी उभा राहतात. देवाला सुद्धा प्रश्न पडला, मनातल्या मनात विचार केला की असणारे माझे जे भक्त ते 36 तास माझ्या चरणाचं दर्शन करण्यासाठी उभा राहतात. माझ्या चरणामध्ये नेमकं आहे काय? काहीतरी असल्याशिवाय 36 तास उभा राहते का? 5 मिनिटं उभा राहा म्हणलं तर कोणी उभा राहत नाही. राहते का गणेश महाराज? नाही राहत. या ठिकाणी 36 तास उभा राहतात. देवान असणारा बालपणी असणारा काय केला? या ठिकाणी चरण कमलाचा धरून अंगुष्ट कर कमळे धरिता स्पष्ट लोक कमळे घालिता प्रविष्ट सुख अद्भुत वाटले वाटले सुख अद्भुत वाटले. देवाला सुद्धा लहानपणी स्वतःचा अंगठा असणारा तोंडात घातला. त्या अंगठ्यामध्ये जी काही चव आहे ना देवाला अगोदर चाकली. म्हणून ते गळ्यामध्ये माळ घालणारे जे वारे करीत ना जे या ठिकाणी जे सुख आहे ना त्या सुखाचा अनुभूती घेण्यासाठी 36 तास उभा राहते. महिना या ठिकाणी असणार पायवाणी करते. इतकं महत्व देवाना अगोदर त्याचा अनुभव घेतला. म्हणलं खरंय गड्यानं जे सुखाचं सोनीव सुख आहे ना ते भगवंताच्या चरणापाशी आहे. इतर सेवा सर्व काळ भगवंताच्या चरणाच्या संतांच्या रजाचं इतकं महत्व आहे की अगोदर देवाना सुद्धा तिथालची अनुभूती चव चाकली. म्हणून तर असणारे लहान मुलं पायाचा अंगठा तोंडात घालतात बघा. म्हणून लहान मुलं तुम्ही आता घालण्याचा प्रयत्न करा. तोंडापर्यंत नाही येत. आता ते सुख तुम्हाला मिळत नाहीये. ते सुख बालपणामध्ये भगवंत घेतलं म्हणून लहान मुलं ते उपभोगायला येतं. अशा असणारे या ठिकाणी असणारे सांगू लागले तुकोबाराय ते सुखाचं सोनीव सुख प्राप्त होतं. आणि एकदा का असणार ते सुख ते पत्ता सापडला ते सुख प्राप्त झाला ना मग त्याची असणारी ही चुटूक लागती. या ठिकाणी त्याची आवड लागती. रोज तिथं जावं, रोज असणाऱ्या तिथं जावं, तिथालचं सुख अनुभवावं, रोज पोतीला जावं. आज 1 तास गेला, उद्याचा 1 तास, अशा असणाऱ्या सतसंगतीची आवड निर्माण होते. येणे झाले हवा